नमस्कार. शमा फूडी झोनमध्ये आपले स्वागत. लहान मुलं अनेकदा पोळी नको म्हणतात. अशा वेळी त्यांना पोळीला जाम किंवा सॉस लावून दिला तर ते आवडीने खातात. घरात जर कैरीचा छुंदा असेल तर लगेचच रोल करून देता येतो. पूर्वी कैऱ्या आल्या की कैरीचा छुंदा हा उन्हात मुरवून केला जायचा. परंतु आज ऊन आणि वेळ ह्या दोन्हींचा प्रश्नच असल्यामुळे गॅसवर परफेक्ट छुंदा कसा करायचा हे आपण बघणार आहोत. गुजराती पद्धतीचा कैरीचा छुंदा करण्यासाठी मी येथे अर्धा किलो कैऱ्या साल काढून किसून घेतल्या आहेत. आंबट असल्याने कैरीचा किस मोजून त्याच्या 1.5 पट मी साखर घेतली आहे. 4 लवंगा, 4-5 मिरी, थोडंसं दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा तिखट, 4-5 वेलदोडे आणि थोडेसे केशराचे धागे. चला तर मग कुकरमध्ये आपण छुंदा कसा करायचा हे आपण बघूया. खलबत्त्यामध्ये मी या 4 लवंगा, 5 हे मिरे आणि हा दालचिनीचा छोटासा तुकडा आणि हे 4-5 वेलदोडे मी साल काढून त्यात घालते. मी इथे आता थोडंसं जाडभरड करून घेणार आहे. हे असं थोडं जाडभरड मी केलंय. असं एक प्लास्टिकचं किंवा काचेचं भांडं घेऊन त्यामध्ये हा किस आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण साखर आपल्या आवडीप्रमाणे म्हणजेच किसाच्या बरोबरीने ते 1.5 पट अशी घालावी आणि नीट मिक्स करून घ्यावे. याप्रमाणे कैरीच्या किसात साखर मिक्स केल्याने कैरीचा छुंदा हा लवकर तयार होतो. तासच हे तासभर मी झाकण लावून ठेवून देत आहे. साखर आणि कैरीचा किस घालून मी 1 तासभर हे भिजवून ठेवलं होतं. त्यामध्ये बरीचशी साखर विरघळल्याचं तुम्ही बघत आहात. आता यामध्ये हा कुटून घेतलेला छुंद्याचा मसाला, आंबट गोड तिखट चवीच्या या छुंद्यासाठी थोडंसं तिखटही मी टाकून घेत आहे. हे पुन्हा नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे केशर आहे हे मी यामध्ये टाकत आहे. आंबट गोड तिखट चवीचा हा छुंदा आजारपणामध्ये देखील तोंडाला चव आणतो. कैरीचा छुंदा हा कुकरमध्ये करायचा असल्यामुळे शक्यतोवर स्टीलचा कुकर वापरावा. माझ्याकडे जो कुकर आहे तो मी घेतला आहे. फ्रायपॅन सारखा कुकर किंवा 3 लिटरच्या कुकरमध्ये अर्धा किलोचा छुंदा व्यवस्थित होतो. आता मी गॅस लावून घेत आहे. याला पहिली उकळी येईपर्यंत गॅसची आच मध्यम ठेवायची आहे आणि सतत हा ढवळत राहायचा आहे, नाहीतर खाली लागेल. आता याला उकळी आली आहे. आता मी याला झाकण लावून घेत आहे. गॅसची आच मोठीच ठेवायची. 4 मिनिटं मोजायची. याप्रमाणे शिटी वाजू लागली की गॅसची आच मंद करायची आहे आणि 4 मिनिटं पूर्ण झाले की गॅस बंद करायचा आहे. 4 मिनिटं झाले आहेत. आता मी गॅस बंद करत आहे. कुकरची वाफ निघाली का बघूया. जरी तुम्हाला आता हे खूप पातळ वाटत असलं तरी हे जेव्हा रात्रभर गार होईल किंवा 7-8 तासांनी गार होतं तेव्हा हे पुरेसं घट्ट होतं. आता यावर मी अशी ही दुधावरची जाळी ठेवते आहे आणि हे गार करायला ठेवून देत आहे. हा कैरीचा छुंदा मी रात्रभर असा झाकून ठेवला होता. तर याप्रमाणे झटपट तेही अगदी 4 मिनिटात आपण कैरीचा छुंदा तो देखील आंबट गोड तिखट चवीचा छुंदा हा खिचडी, वरण भात, पुरी, पोळी, पराठे, अगदी धिरडी
अशा कशासोबतही अतिशय चविष्ट लागतो. मुलांना पोळी नको असेल तर अतिशय चविष्ट असा चटपटीत उत्तम पर्याय म्हणजे कैरीचा चुंदा. तर आज आपण उन्हाळ्यामध्ये जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चटपटीत अशा कैरीच्या चुंद्याची रेसिपी पाहिली. कैरीचा चुंदा कुकरमध्ये, तेही झटपट कसा करायचा हे बघितलं तर ही कैरीच्या चुंद्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नोंदवा. व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. एकही व्हिडिओ मिस होऊ नये आणि नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.